लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। म्हणून छाती बडवून त्यांनी भाषण केली, गेले रजितराव निघून गेले। बरं, त्या जाणाऱ्याबद्दल मला बिलकुल अजिबात बोलायची इच्छा नाही। राज्य सरकारच्या मी माझं मत मांडतोय, राज्य सरकारच्या चुकीच्या कारवाईला त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सामोरं जात असताना दुसऱ्या दिवशी जी बंद खोलीत मिटिंग झाली असता त्या मिटिंग मध्ये कुणावरती आरोप करावे, हे सगळी कारवाई भगीरथ भालकेने केली आहे म्हणून सांगितलं आणि भगीरथ भालकेने षडयंत्र रचलंय। भगीरथ भालके भाजपमध्ये चालले, त्याच्या आधी आपण जाऊ। करायचा तोटा आहे उठून सांगत होता, बोल ना मित्रा। आणि म्हणून साहेब तुम्ही या राज्याचं सहकार राज्यमंत्रीपद जबाबदारीनं त्या ठिकाणी स्वीकारलंय, जबाबदारीनं पार पाडलंय। एखादा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत चुकीची कारवाई साहेब तुमच्याकडून कधीच यापूर्वीच्या सरकारकडून झाली नव्हती आणि म्हणून कारवाई जे रामोक तमोक त्या ठिकाणी या गोष्टीला कोण घाबरून पळून गेलं, पाय लावून गेलं मला माहित नाही, पण अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी माझ्यावरती जर तुम्ही आरोप करत असाल भालकेंच्यामुळे झालं तर मी यापूर्वी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की भगीरथ भालके चेअरमन त्या संस्थेचा असताना साहेब 1 क्विंटल विकताना साहेब 800 रुपये टॅगिंग घेतल्याशिवाय मला साखर पोतं ही सरकारी बँक विकू देत नव्हती। मग आज 2 सीझन झाले तर तुम्ही पैसे भरले असते तर कारवाई त्या ठिकाणी झाली नसती। का केली, कुणासाठी केली, कुणी झाली, आम्हाला त्याचं काही देणं गेलं नाही, पण संस्था वाचली पाहिजे म्हणून आम्ही कधीही त्या ठिकाणी पुढे लढायला तयार आहे। पण जर चुकीचे आरोप माझ्यावरती त्या ठिकाणी बदखुलीत करत असून जर बगल बच्च्याच्या समाधानासाठी काही तर तुम्ही चुकीच्या वल्गना करत असाल तर ती कधीही कबूल घेतलं जाणार नाही, म्हणून मी अधिक बोलणार नाही। मात्र इथून पुढे जर वेगळ्या भाषेत कुणी बोलायचा प्रयत्न केला तर कुंडली माझ्याकडे तयार आहे, माझ्याकडे पण कुंडली तयार आहे। कोण साखर कारखाना वाचवायसाठी गेलंय का माहित नाही, का स्वतःची कर्मकांड वाचवायसाठी गेलंय माहित नाही, मला त्यावर अधिक बोलायचं नाही। आणि म्हणून इथल्या वडीलधाऱ्यांना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, तरुण सहकाऱ्यांना मला कळकळीचं आव्हान आणि विनंती करायची आहे, आपल्या 7 पटा असेल, D3 असेल, लाईव्हच्या बाबतीत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।